हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हिमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही सगळी फॅमिली निघालो आहे दुर्गडी जत्रेला। तर कल्याण वेस्टमध्ये दुर्गडी किल्ला आहे, तर तिथे देवीचं मंदिर आहे, तिथे जत्रा असते दरवर्षी। नवरात्रीचे 9 दिवस जत्रा असते, तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या। हाय फ्रेंड्स, तर बघा दुर्गडीला आम्ही पोहोचलो आता। दुर्गडी जत्रेला आलो आता। गाईज खूप मजा करायची। हाय फ्रेंड्स, तर बघा दुर्गडीला आता आम्ही आलो आहोत आणि इकडे बघा महाराजांचं स्मारक आहे आपलं आणि इकडे जत्रा आहे। हाय फ्रेंड्स, तर बघा आपण जत्रेमध्ये पोहोचलो। गर्दी बघा। गौरी तर बघा फ्रेंड्स, हा देवीच्या मंदिराचा गेट आहे आणि इकडे ना ह्या साईडला बघा डाव्या साईडला असं डेकोरेशन दरवर्षी करतात, तर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे। आणि मंदिराकडे जायला जो मुख्य द्वार आहे त्याला अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे। आणि हे बघा हे असं तर इथे ज्ञानेश्वरांनी जे रेड्याच्या मुखातनं वेद बोलून घेतलेलं आहे हेच डेकोरेशन आहे का मला कमेंट्समध्ये कळवा। डेकोरेशन पण आहे इथे आणि इथे साईडला ना उजव्या बाजूला असे किल्ले आणि त्यांची माहिती दिलेली आहे। खूप छान आणि अप्रतिम अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। तर प्रत्येक किल्ल्यांची माहिती आणि किल्ल्यांची चित्र अशी दिले बघा। इथे सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला दिसतोय आणि इकडे पन्हाळगड असे भरपूर किल्ल्यांची चित्र त्यांनी लावले। दुर्गडी हा एक किल्लाच आहे। कल्याणमध्ये राहणाऱ्यांना माहिती असेल मिलिंदनगरच्या कॉर्नरला स्वामींचं मठ आहे, तर स्वामींच्या मठातल्या या सेविका आहेत, तर सेविका खूप छान गाणी म्हणत होत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला देवीचं दर्शन कधी झालं हे सुद्धा कळालंच नाही। मंदिराच्या जवळ आम्ही आता पोहोचलो आहेत आणि बघा गाणी अशी मस्त म्हणत होते की त्याच्यात कधी वेळ गेला काही समजलंच नाही आणि मंदिराच्या जवळ पण आम्ही येऊन पोहोचलो। तर बघा फ्रेंड्स, मंदिराच्या आतमधला असा काही परिसर आहे आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे देवींची मूर्ती पण ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये रेणुका माता, सप्तशृंगी माता आणि महालक्ष्मी, तुळजाभवानी अशी 4 देवींच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत। आणि इकडे आपल्या ज्या मठातल्या सेविका गाणी बोलत होत्या त्यांची ना मंदिरातल्या महिला मंडळाकडनं ओटी भरण्यात येत आहे। हे बघा, तर त्यांना मान दिला जातोय। आणि आतमधलं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही आला, शूट करता नाही आला मंदिराच्या आतला, कारण खूप गर्दी होती फ्रेंड्स।
तरी पण थोडंफार दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या पोरांनीच सगळे चोंडा मोंडा करून टाकले. तर बघा फ्रेंड्स, किल्ल्याच्या बाहेरच्या परिसरात किती छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आपल्या महाराजांचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे आणि इकडे तानाजी मालुसरे, बाजी प्रभू असे छान मस्त किल्ल्यांचे चित्र आणि त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. तर ते सुद्धा बघायला तुम्ही नक्की या. हाय फ्रेंड्स, तर बघा सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. छान मस्त दर्शन झालं देवीचं. लवकरच दर्शन झालेलं आहे. बघा आता आम्ही घरी निघालो. घरी म्हणजे जत्रेत आता फिरणार. लाईनीतच उभे आहेत. हाय फ्रेंड्स, तर बघा मोठी मुलगी आकाश पाळण्यात बसायला गेलेली आहे आणि इकडे बघा ब्लू ड्रेसवाली माझी छोटी मुलगी ह्या ट्रेनमध्ये बसली आहे आणि खूप मज्जा करतायत जत्रेमध्ये. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या जत्रेला. कल्याण वेस्टमध्ये दुर्घडीचं मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर नक्की या. आणि 9 दिवस ही जत्रा असते, तर सगळ्यांनी येऊन जा. खूप गर्दी असल्यामुळे थोडा वॉईज जास्त आहे, तर प्लीज समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी. बाय फ्रेंड्स, तर नक्की भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा कसं वाटलं आकाश पाळण्यात बसून. मस्त मजा आली. तिकडे जा. गाईस खूप मजा आली. काय विकेंड वाटली मला. तू कशात बसली होती? मी ट्रेन गाडी. मला काही